नमस्कार मित्रांनो, आपल्या भयाण प्रवासात तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला कृपया लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या भयाण प्रवासाला सुरुवात करूया. गावाकडे रात्री गप्पा मारताना सुखदेव काका आले. भूतांच्या गप्पांमध्ये तेही रंगून गेले. मी त्यांना विचारलं, तुम्ही पण एखादी गोष्ट सांगा. ते म्हणाले, मी एका ट्रान्सपोर्टमध्ये कामाला होतो. तिथे एका ट्रक ड्रायव्हरला आलेला अनुभव सांगतो. आणि ते सांगू लागले. गावाकडच्या रस्त्यांवर रात्रीचे प्रवास कधीच सोपे नसतात. दिवसा हेच रस्ते मस्त हिरव्या झाडांनी आणि शेतांनी सजलेले दिसतात. पण रात्री जेव्हा काळोख पसरतो तेव्हा त्या रस्त्यांवर एक वेगळाच माहोल असतो. शांतता इतकी दाट असते की स्वतःचा श्वास ऐकू येतो आणि मध्येच एखादा घुबड किंचाळला की अंगावर काटा येतो. ही गोष्ट आहे गजानन नावाच्या ट्रक ड्रायव्हरची. गजानन तब्बल 20 वर्षांपासून ट्रक चालवत होता. दिवसामधल्या प्रवासात तो नेहमीच खुश असे, गप्पा मारत, गाणी ऐकत. पण त्याला रात्री प्रवास करायला फारसा आवडत नसे, कारण त्याने अनेकदा इतर ड्रायव्हरकडून भूतांचे किस्से ऐकले होते. एका पावसाळी रात्री त्याला मुंबईहून नांदेडकडे माल पोचवायचा होता. वेळ वाचवण्यासाठी त्याने ठरवलं की रात्रीचं ड्रायव्हिंग करावं. हवामान भारी होतं. सतत निमझिम पाऊस, काळ्या ढगांनी आकाश भरलेलं. गजाननने आपला ट्रक सुरू केला आणि रस्त्यावर निघाला. महामार्गावर दिवे लागलेले होते, पण जसजसा तो गावाच्या हद्दीत गेला तसतसे दिवे विरळ व्हायला लागले. पाऊस वाढू लागला. वायपर वेगाने हालत होते, पण पावसाच्या धारांनी तरीही दृष्टी धुसर केली होती. गजाननने रेडिओ सुरू केला, पण रेडिओतून फक्त खडखडाट, जणू कोणीतरी फुसफुसत आहे. त्रासून त्याने रेडिओ बंद केला. ठीक आहे, काही नाही, जास्त विचार करायचा नाही, तो स्वतःशीच पुटपुटला. रात्रीचे जवळपास 2 वाजले होते. तो एका निर्जन रस्त्यावरून जात होता. रस्ता दोन्हीकडे दाट जंगलातून जात होता. अचानक त्याला पुढे पांढऱ्या साडीतील एक बाई उभी दिसली. गजानन दचकला. एवढ्या रात्री, एवढ्या पावसात एखादी बाई रस्त्याच्या मध्यभागी उभी कशी काय? त्याने लगेच ब्रेक मारला. ट्रक थोडा वाकडा झाला, पण थांबला. बाई स्थिर उभी होती. तिचे केस लांब आणि विस्कटलेले, चेहरा झाकलेला. गजाननने हॉर्न वाजवला. कसलाच प्रतिसाद नाही. तो खिडकीतून डोकावून ओरडला, अगं बाजूला हो, मला पुढे जाऊ दे. बाईने हळूहळू डोकेवर केले. तिचा चेहरा बघून गजाननचे हृदय जोरात धडधडू लागले. चेहरा पांढरशुभ्र, डोळे काळे खोलवर गेलेले आणि तोंडातून काळसर पाणी वाहत होतं. गजानन घाबरून ट्रक गिअरमध्ये टाकतो आणि जोरात पुढे निघून जातो, पण रस्त्याच्या आरशात त्याला मागे अजूनही तीच बाई उभी दिसत होती. काही नाही, काही नाही, कदाचित डोळ्यांचा भ्रम असेल, तो स्वतःला समजावत होता, पण अंगावर रोमांच उभे राहिले होते. थोडा पुढे गेला तर अचानक रस्ता धुक्याने भरला. वायपर चालू असतानाही दृष्टी धुसर झाली. ट्रक हळू करावा लागला आणि पुन्हा तीच बाई. यावेळी ती ट्रकच्या अगदी समोर उभी होती. गजाननने तातडीने ब्रेक दाबला. ट्रक घसरत गेला आणि थोडक्यात अपघात टळला. तो घामाघूम झाला. देवा, ही कसली भानगड आहे? तो खाली उतरावं का असा विचार करत होता, तेवढ्यात ती बाई हळूहळू हवेत तरंगायला लागली. तिचे पाय जमिनीला स्पर्शच करत नव्हते. ती ट्रकच्या खिडकीजवळ येऊन थांबली. तिने थेट गजाननाकडे पाहिलं. मला माझं जेवण देऊन जा, ती भेसूर आवाजात म्हणाली. गजानन थरथरला. त्याला आठवलं की आज गावकडच्या लोकांनी सांगितलं होतं की या रस्त्यावर रात्री जेवण मागणारी भूतबाई दिसते. जर कोणी तिला अन्न दिलं नाही तर ती ड्रायव्हरला घेऊन जाते. गजाननच्या गाडीत त्यावेळी फक्त माल होता, धान्याच्या पिशव्या. घाईघाईने त्याने एक पिशवी उघडून हातभर तांदूळ बाहेर फेकले. क्षणात ती बाई तांदळावर झडप घालून बसली. तिचे केस मोकळे झाले आणि ती कुरकुरत ते धान्य खाऊ लागली. गजानन घाबरून लगेच ट्रक सुरू करून पुढे निघाला. थोड्या वेळाने त्याला रस्त्यावर दिवे दिसले. तो एखाद्या लहानशा गावात पोहोचला होता. गाव शांत, निर्मनुष्य, कोणीच बाहेर नाही. पाऊस अजूनही पडत होता, पण गावात कुठलाही आवाज नव्हता. ना कुत्र्यांचं भुंकणं, ना माणसांची चाहूल. त्याला एक चहाची टपरी दिसली. दिवा लावलेला होता. त्याने ट्रक थांबवून 8 पाऊल टाकले. आत एक मथारा बसला होता. काय झालं रे, एवढा घाबरलेला का दिसतोस? गजाननने घडलेलं सगळं सांगितलं. मतारा हळूच म्हणाला, तुला तिची भेट झाली? त्या रस्त्यावर एक बाईचा अपघात झाला होता. ट्रक खाली चिरडून ती मेली. त्यानंतर ती प्रत्येक रात्री भटकते, जेवण मागते.
जर कोणी दिलं नाही तर त्या ड्रायव्हरचं प्राण घेतल्याशिवाय ती शांत बसत नाही. गजाननच्या अंगावर काटा आला. म्हाताऱ्यानं त्याला पाण्याचा ग्लास दिला. देवाकृपा झाली की तू वाचलास. आता थेट सकाळपर्यंत इकडेच थांब. पुन्हा रात्री तिकडे जाऊ नको. गजाननने ती रात्र त्या मथाऱ्याच्या टपरीत काढली. बाहेर पाऊस कोसळत होता आणि कधीमधी त्या बाईचा किंकाळण्यासारखा आवाज वाड्यातून येत होता. सकाळ झाली, सूर्य उगवला आणि गाव पुन्हा जिवंत झालं. लोक बाहेर पडले, गप्पा मारू लागले. गजाननने परत ट्रक सुरू केला आणि पुढच्या प्रवासाला निघाला. पण त्या रात्रीचा अनुभव त्याच्या मनात कायमचा कोरला गेला.